अमोल मिटकरी जी जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय खरं तर पोलिसांच्या नाकावर टिचून प्रशांत कोरटकर यानं देशाबाहेर पलायन केलंय अशी शक्यता आहे, तो दुबईला गेल्याची शक्यता आहे। आपली प्रतिक्रिया? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तो जो फोटो आता काही मीडियावर व्हायरल होतोय तर तो काही दुबईला पळून गेला नसावा। कारण त्याचं कारण असं आहे की त्याला जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूरने त्याची अटक म्हणजे त्याची बेल रिजेक्ट केल्यानंतर मला वाटत नाही की त्याला कुठून विमानतळावरून जाताना पोलिसांनी मुभा दिली असेल। पण एक गोष्ट मात्र आमच्या कानावर येते आहे की नागपूर जे दंगल जी भडकली त्यावेळेस हा चंद्रपूरला होता आणि चंद्रपूरला तिथे एक पोलीस अधिकारी त्याला भेटला अशी माहिती माझ्याकडे आहे। आणि जर हे खरं असेल तर चंद्रपूरमध्ये तो त्याला पोलिसांनी सूट दिली का? आणि नागपूर पोलीस यांच्या प्रश्न एकंदरीत कारकिर्दीवर किंवा यांच्या एकंदरीत वागण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते ना। त्याचं कारण कसं की नागपूरमध्ये जी काही दंगल भडकली काही दिवसांपूर्वी त्या दंगलीत सुद्धा अशा प्रकारे दंगल होईल हे इंटेलिजन्सला माहीत नसणं हे एक नागपूर पोलिसांचं फेल्युअर आहे। आणि कोल्हापूरची पोलीस त्याला शोधत नागपूरमध्ये येतात आणि हा भामटा तिथे चंद्रपूरला जाऊन पोलिसांना भेटतो आणि पोलीस पण त्यांना भेटतात। हे सर्व माहीत असताना तो दुबईला जाणं शक्य नाही। मात्र तो लपवला कुठे आणि कुठं ताडोबाच्या जंगलात लपलाय का? हे 100% नागपूर पोलिसांचं फेल्युअर आहे। आणि अशा प्रकारे शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा कोरटकर हा किती बदमाश असावा हे यावरून सिद्ध होतो। तो किती खोटारडा आहे की सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं की तो ऑडिओच माझा नाही। म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलने दाखवलं होतं इंद्रजीत सावंतांना धमकी देताना त्यांनी हे नाकारलं की तो आवाज माझा नाही। नंतर ते पोलिसांनी सिद्ध केले की हा आवाज त्याचाच आहे आणि नंतर त्याची सत्र न्यायालयाने बेल रिजेक्ट केल्यावर एखादा जर खराच शहाणा असता तर आत्मसमर्पण केलं असतं आणि कोर्टातून बेल मंजूर करून घेतली असती। पण असा तो पळवाट शोधतोय त्याला नागपूर पोलिसांनी लपवलेला आहे हा माझा थेट आरोप आहे। नागपूर पोलीस त्याला शोधू शकत नाहीत। नागपूर पोलीस असं का वागतायत याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी। कारण अजूनही लक्षात घ्या नागपूर पोलीस जर माझं ऐकत असतील सीपी नागपूर एसपी नागपूर तर त्यांनी एक गोष्ट समजून घ्यावं अजून 3 दिवसाचे अधिवेशनाचं कामकाज बाकी आहे। सोमवारी हा विषय प्रचंड प्रमाणात येणार। त्यापूर्वी जर त्याला अटक झाली नाही तर नागपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि दुर्दैवानं आमचा विरोधी पक्ष जो महाविकास आघाडी आहे ते सुद्धा या सरकारवर प्रश्न उपस्थित करतील। कारण महाराष्ट्र सरकारचं केंद्रबिंदू महाराष्ट्र सरकारचा आदर्श जर छत्रपती शिवाजी महाराज आहे असं आम्ही मानत असू तर शिवाजी महाराजांबद्दल इतकं अपशब्द बोलणारा व्यक्ती हा चंद्रपुरात पोलीस त्याला भेटून जात असतील तर मग आम्ही काय समजायला पाहिजे हे एक शिवप्रेमी म्हणून माझी भावना आहे।